झालं, कोणतरी एक बांधगुळ जाऊन याला घेऊन पिडला आम्ही रॉकच्या ह्याच्या तैयबनगरच्या विषयावर कशाला तुम्ही करायचं खरं ना तुम्ही. आपण तुम्हाला जेवढं सगळं वनसेट होतं तुमच्या नगरपालिका तुमची, आमदारकी तुमची, सरकार तुमचं. महत्वाचं आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस पहिल्या ह्याच्यात मुख्यमंत्री होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. अहो देवेंद्र फडणवीस साहेबांचा लाडका होता नाही हो, लाडका कुटुंब होता ना तो छोटा जाऊ ना. अरे तू घराच्या बाहेर तर निघ, झेंडा बंद तर निघायला जीवावर येत. त्यावेळेस करायचं तिला सोडून आता वळवळ करून काही उपयोग नाही. ते लोक आता काही लोक कसे आजही कसे बांधले भूक लावलेले लोकांना, ते लोकांना हे सगळं मनातून कळतंय पण लोक बोलून दाखवत नाही. ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे लावलेलं जे काही हुक आहे, हे हुक काढण्याची वेळ ही आता तुमच्यावर आलेली आहे. त्याच्यामुळे निवडणूक महत्वाची. मी तुम्हाला निवडणुकीचा प्रचार हे म्हणून तुमच्यासाठी सांगतोय कसं गरजेचं आहे. हे कसं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी जर का सुरळीत झाल्या तर पुढच्या काळामध्ये गेवराई शहरामध्ये अतिक्रमण धारकांना सगळ्यांना 100% PTR बरोबर घरकुल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना त्या ठिकाणी देण्याचं काम शिवछत्र परिवार भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करत तुम्हाला न्याय कुठेतरी मिळत.